नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। मी सध्या उभा आहे कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर या ठिकाणी। आपण जर बघितलं तर नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणावरनं जातो आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण जर बघितलं तर हा जो नगर मनमाड महामार्ग जो आहे हा खरं तर मृत्यूचा सापळा बनतोय का, मृत्यूचा सापळा बनत चाललाय का, असा खरं तर प्रश्न जो आहे तो अनेक नागरिकांकडनंही सध्या जो आहे तो उपस्थित केला जात आहे। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणायला फक्त राष्ट्रीय नगर मनमाड महामार्गच आहे का, त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी या साई कॉर्नर परिसरामध्ये कोणतंही या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही, कोणतंही या ठिकाणी सिग्नल सुद्धा या ठिकाणी नाहीये। अनेक वेळा या ठिकाणावरनं ट्रॅफिक जी आहे ती जाम होते आणि या परिसरामध्ये जे काही कॉलेज आहे, कारखाना परिसर आहे, म्हणजे अतिशय जो काही रहदारीचा रोड जो आहे आणि खरं तर या भागामध्ये या परिसरामध्ये स्पीड ब्रेकर कधी होणार, त्याचबरोबर ट्रॅफिक जे काही सिग्नल जे आहे ते कधी होणार, असा जो प्रश्न जो आहे तो सातत्याने उपस्थित केला जातोय। कोपरगाव शहरातील अनेक काही सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा वारंवार या ज्या रस्त्याचा जो प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेले आहे की याचे जे काही स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक सिग्नल हे जो आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडनं सुद्धा अनेक वेळा उपस्थित केलेला आहे। आंदोलन सुद्धा या ठिकाणी बरेच झालेले आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक वेळा या ठिकाणी अनेक घटना सुद्धा घडल्याचं जे चित्र जे आहे ते प्रामुख्याने निदर्शनास आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी नागरिक सुद्धा असतात या ठिकाणी। दादा, सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूज मध्ये। काय सांगाल, हा जो राष्ट्रीय नगर मनमाड महामार्ग आहे या अतिशय गजबजलेला परिसर या ठिकाणावरनं आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, त्याचबरोबर अनेक जो काही मृत्यू जे होता ते नागरिकांचे यामध्ये होता, निष्पाप नागरिकांचे मृत्यू या ठिकाणी होता। काय सांगाल आपण याबद्दल? आता आम्ही एक रिक्षा चालक बोलतोय, तर माझं म्हणणं म्हणजे आमचं आलं रिक्षावाल्याचं असं म्हणणं आहे की चारी साईडनी स्पीड ब्रेकर बसले पाहिजे। सकाळी शाळेची मुलं जातात, डिपार्टमेंट सज्ज राहतं, दुपारच्या वेळी बी जातात, डिपार्टमेंट सज्ज राहतं, प्लस फक्त आणि सिग्नल जी आहे आपली ती सिग्नल बसली तर बरी होईल, पण जास्त वेळेची नको, 2 मिनिटाच्या असली चालून जाईल, कारण कव्हर होऊन जातं सर। बरोबर। तर आणखी आपण काय सांगाल की या परिसरामध्ये अनेक वेळा ज्या घटना होतात या घटनांना जो आळा जो आहे तो प्रामुख्याने बसण्यासाठी आणखी काय काय या ठिकाणी झाले पाहिजे सुधारणा? आपले स्पीड ब्रेकर दोन्ही साईडनी, स्पीड ब्रेकर कमीत कमी 2 याचे पाहिजे आणि 2 सुरुंदीचे पाहिजे, खटकी नकोय। स्पीड ब्रेकर दिले पाहिजे, चारी साईडनी दिले पाहिजे आणि सिग्नल महत्वाचे, सिग्नल महत्वाचे राहील। आमच्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे सिग्नल दिली तर चांगलीच गोष्ट होईल। काय सांगाल दादा याबद्दल आणखी आपण? तसं म्हणजे सकाळी शाळा भरताना आणि डिपार्टमेंट राहतच, शाळा भरताना आणि शाळा सुटताना डिपार्टमेंट राहतं, फक्त एवढंच ट्रॅफिकचं। मग सिग्नल बसले पाहिजे आणि स्पीड ब्रेकर झाले पाहिजे, स्पीड ब्रेकर महत्वाचे आहे। तर पण जे काही प्रत्यक्ष नागरिक आहे त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आपण ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतलेल्या आहे। मुख्याने सर्वांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जे काही ट्रॅफिकचं जे सिग्नल आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे, त्याचबरोबर जे काही स्पीड ब्रेकर आहे ते झाले पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक सिग्नल जर या ठिकाणी जर असेल तर जे काही ट्रॅफिक जे आहे ते हटवण्यासाठी, म्हणजे ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत करण्यासाठी चांगल्या प्रकारचा मार्ग या ठिकाणावरनं निघेल। त्याचबरोबर काही स्पीड ब्रेकर जर असेल तर स्पीड ब्रेकर आणि ट्रॅफिक या 2 गोष्टी जर प्रामुख्याने जर आल्या तर निष्पाप ज्या काही ज्या दुर्घटना असत्या, ज्या दुर्दैवी घटना असत्या त्या घटना खरं तर या बसण्यासाठी त्या घटनांना आळा बसेल, असंही सुद्धा या ठिकाणी जे काही स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिक आहे या ठिकाणावरती त्यांच्याकडनं आपल्याला या ठिकाणावरनं सांगण्यात आलेलं आहे। रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।